अजित पवार यांचा अपघात झाला नसून घातपात असावा अशी शंका ते उपस्थित करत आहेत। त्यांनी आत्तापर्यंत मुंबईत 2 आणि दिल्लीत 1 पत्रकार परिषद घेत विविध खुलासे, दावे आणि गौप्यस्फोट केले आहेत। आज पुन्हा रोहित पवारांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली आहे। या पत्रकार परिषदेतून पुन्हा एकदा रोहित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे। VSR कंपनीला सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांकडून वाचवलं जात आहे। या संपूर्ण प्रकरणाचा तपास संथ गतीने होत आहे। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यात लक्ष घालावे अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे। याबाबतचं पत्रही आपण मोदींना लिहिणार आहे अशी माहितीही त्यांनी दिली। पत्रकार परिषदेत रोहित पवार म्हणाले, दादांच्या विमान अपघाताबाबत आम्ही जेवढा सखोल तपास करत आहोत त्यात एकच गोष्ट आम्हाला दिसून येत आहे, ती म्हणजे VSR कंपनीला खूप मोठ्या लोकांचा पाठिंबा आहे। यातील बरेच लोक सत्ताधारी पक्षातील आहेत। काही जण काही राज्यात सत्तेत आहेत। त्यांचा केंद्रातील सत्ताधारी पक्षाला पाठिंबा आहे। यात राजकीय पक्षांशी निगडीत असलेले मोठमोठे उद्योगपतीही या कंपनीशी संबंधित आहेत। घातपाताबद्दल बोलायचं झालं तर आम्हाला 2 प्रकाराचा संशय आहे, राजकीय आणि कमर्शियल। आता यात नेमकं कोणतं कारण खरं आहे त्याचा शोध आम्ही घेत आहोत। VSR कंपनी जबाबदार आहे। या कंपनीला कुणी वाचवत असेल तर तेही या कटाचा भाग असू शकते। या कंपनीच्या मागे खूप शक्तिवान लोक आहेत। DGCAचे अधिकारी आहेत। मला वाटतं अजितदादांना न्याय द्यायचा असेल, या प्रकरणात तपास करायचा असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच अजितदादांना न्याय देऊ शकतात। कारण बाकी लोक जे यात सहभागी आहेत तेही पॉवरफुल आहेत। त्यामुळे मोदी आणि शहा यांना माझी विनंती आहे की त्यांनी यात लक्ष घालावे। मी एक पत्रही आज पंतप्रधानांना देणार आहे। ईमेलच्या माध्यमातून हे पत्र देणार आहे। आजच्या पत्रकार परिषदेतून आमची एक खूप मोठी मागणी आहे, ती म्हणजे नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी राजीनामा द्यावा। त्यांचाच VSR कंपनीला पाठिंबा आहे असा आम्हाला संशय आहे। त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा अशी आम्ही मागणी करतो। तसेच विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी देखील हे प्रकरण आपल्या हातात घ्यायला हवं अशी आमची त्यांना विनंती आहे, असेही रोहित पवार म्हणाले। मागच्या महिन्यात 28 जानेवारीला बारामती येथे अजित पवार यांचं चार्टर्ड विमान कोसळलं। त्यांचा अपघाती मृत्यू झाला। या विमान अपघाताबद्दल अनेकांच्या मनात संशय, प्रश्न आहेत। त्यावर रोहित पवार पत्रकार परिषद घेऊन वेगवेगळ्या थिअरी मांडतायत। काही खुलासे त्यांनी केले आहेत। तपास वेगाने व्हावा हाच त्यांचा उद्देश आहे। आता रोहित पवार यांनी VSR विमानाबद्दल एक मोठा खुलासा केला आहे। दिल्लीचा एक क्रिकेटर VSRच्या विमानात बसला होता तेव्हा इंजिन की काही कोसळलं होतं। त्यानंतर तो VSRच्या विमानात बसला नाही। त्याने VSRला ब्लॅकलिस्ट केला आहे। हा नामचीन क्रिकेटपटू आहे। त्याचं नाव सांगणार नाही। चौकशीत ते बाहेर येईलच असा दावा रोहित पवार यांनी केला। ट्रोलर्सना माहिती कशी मिळतीये? आमच्या पातळीवर आम्ही माहिती काढण्याचा प्रयत्न करतोय। दादांवर प्रेम करणारे जे लोक आहेत त्यांनी CCTV फुटेजबद्दल माहिती मागितलेली, पण ती दिली नाही। तपासकर्त्यांकडे ती माहिती आहे की नाही हे माहीत नाही। CIDने एकही रिपोर्ट दिलेला नाही। सरकारच्या माध्यमातून माहिती मिळालेली नाही। माहिती आमच्या लोकांना मिळत नाही, पण आमच्या ट्रोलर्सना, भाजप पृष्ठकृत ट्रोलर्सना एअरपोर्ट अथॉरिटीच्या माध्यमातून सहज मिळतीये, असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला। ते दिल्लीत पत्रकार परिषद घेत आहेत, तरीही हे माहिती लीक केली गेली। मी कुठे गेलो, माझ्यासोबत कोण होतं, एक सेलिब्रिटी होता, याची माहिती त्यांना मिळाली आहे। मी स्वतः मागे दिल्लीत आलो होतो तेव्हा VSRच्या विमानाने प्रवास केल्याचं सांगितलं होतं, तरीही ही माहिती लीक केली गेली। भाजपचे मोठे ट्रोलर्स आम्हाला ट्रोल करत आहेत। भाजप या रिसर्चवर प्रश्नचिन्ह का निर्माण करत आहे? यात काही वेगळा अँगल आहे का, असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे। भाजपच्या ट्रोलर्सना ही माहिती कोणी दिली? माझ्यासोबत असलेल्या सेलिब्रिटीच्या आधार कार्डचे डिटेल्सही ट्रोलर्सकडे होते। भाजपच्या ट्रोलर्सना ही माहिती कोणी दिली? RTI अंतर्गत कोणी अधिकारी आम्हाला माहिती देत नाही, पण एअरपोर्ट अथॉरिटी VCR का माहिती देतीये? असे प्रश्न रोहित पवार यांनी विचारले आहेत।